छान अशी मस्त चमचमीत मिक्स मटकीची भाजी तयार. नमस्कार, मी स्वाती. साधी सोपी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज आपण मटकीची भाजी बनवणार आहे. त्याकरिता आपण मटकी घेतलेली, मोड आलेली, हरभरे आणि वाटाणे भिजवून घेतलेले आहे रात्रभर. त्याकरिता लागणारे साहित्य बघूया. 1 चम्मच हळदी पावडर, 9 ते 10 लसूण, 1 कांदा, 1 टोमॅटो, 10 ते 12 हिरवी मिरची. आपण हिरवी मिरचीची बनवणार आहोत. त्याकरिता बघा 1 चम्मच गरम मसाला, जिरं, मोहरी घेतलेली आहे आपण. आता एका पातेल्यामध्ये पाणी गरम केलेले आहे, कारण आपल्याला सुक्की भाजी बनवायची आहे. त्याकरिता बघा हरभरे आणि वाटाणे आपण थोडेसे शिजवून घेऊया, म्हणजे कच्चे राहणार नाही आणि भाजी पण झटपट होईल. आपण कांदा वगैरे कटिंग करू तोपर्यंत. आता गरम पाण्यामध्ये हरभरे वाटाणे बघा शिजत आलेले आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये आता मटकी घालणार आहोत. नुसती मटकी असली तर आपण तेलात पण वाफवू शकतो, पण ह्या प्रकारे पण तुम्ही करून बघा, खूप छान लागते चवीला. पाणी खूप जास्त टाकायचे नाही, पाणी थोडं आटेपर्यंत शिजू द्यायचे. आणि आता मस्त मिक्स करू, छानपैकी हलवू. आता आपल्या मटकीला मस्त छानपैकी उकळी येईपर्यंत, तोपर्यंत आपण सगळ्या भाज्या कटिंग करून घेऊया. बघा कांदा कटिंग करून घेतला, मिरची कटिंग करून घेतली, 1 टोमॅटो कटिंग करून घेतला, कोथिंबीर हिरवीगार, लसूण. आता आपण बघा आपली मटकी पण शिजत आलेली आहे. मटकीतलं पाणी पण कमी झाले आहे, म्हणजे हरभऱ्या वाटाणे कच्चे लागत नाही. आता एका कढईमध्ये आपण तेल घालूया. 2 पड्या तेल घातलेले आहे. आपल्या आवडीनुसार भाजी कशी आहे तुमची त्याप्रमाणे घाला. 2 ते 3 पडी तेल घातलं. त्यामध्ये बघा जिरं, मोहरी आपण फोडणीला घातले. छान अशी तडतडू दिली. तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता लसूण घालायचा आहे. आपण बारीक कट केलेला लसूण आपण जिरं मोहरी तडतडल्यानंतर घातली. लसूण छान सोनेरी रंगावर परतू द्यायचा. सोनेरी रंगावर लसूण परतल्यानंतर आपण त्यामध्ये आता हिरवी मिरची टाकूया. हिरवी मिरची किंवा तुम्ही लाल मिरचीची पण करू शकता, पण हिरवी मिरचीची पण खूप सुंदर लागते. हिरवी मिरची आपली परतल्यानंतर छान अशी परतवून घ्यायची. हिरवी मिरची परतल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत. बघा कांदा घातला आपण त्यामध्ये. कांदा पण छान असा हलवून घ्यायचा. मस्त खूप सुंदर लागते ही भाजी. नक्की करून बघा आणि मला सांगा. कांदा असा मस्त छान सोनेरी रंगावर परतेपर्यंत हलवून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो बारीक करून घेतलेला घालायचा आहे. तो पण तेलामध्ये छान परतवायचा. तो परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता खूप छान असा परतवल्यानंतर खूप मस्त छान परतू द्यायचा मसाला. त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये आपले बाकीचे साहित्य घालणार आहोत. 1 चम्मच हळदी पावडर घातली आपण. दीपक मसाला घातला, म्हणजे आमच्या गावाकडचा गरम मसाला. खूप सुंदर लागते ही भाजी दीपक मसाल्याने. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप भारी वाटते. तुमच्याकडे दीपक मसाला नसला तर तुम्ही गरम मसाला तुमच्याकडे जो आहे तो घाला. आता छान अशी आपली भाजी परतवून घ्यायची. मसाला खूप सुंदर असा परतला बघा, वास पण खूप सुंदर येतो आहे. आणि हिरवी मिरचीची तुम्ही करून बघा, खूप छान लागते. आता त्यामध्ये आपण जी मटकी, हरभरे आणि वाटाणे उकडून घेतले आहे ते आता छान परतवून घ्यायचे, म्हणजे झटपट होती भाजीला, वेळ पण लागत नाही, खायला पण छान लागते, कच्ची पण लागत नाही. नवीन शिकणाऱ्यांसाठी पण खूप छान आहे. आपल्या रेसिपी खूप साध्या सोप्या पद्धतीने असतात, कोणीही करू शकल. छान अशी आता आपण वाफ येऊ देणार आहे. त्याकरता आपण आवडीप्रमाणे चवीनुसार मीठ घालणार आहोत. मी 2 चम्मच मीठ घातले. माझी मटकीची भाजी जास्त होती त्याच्यामुळं मी त्याप्रमाणे मीठ घातले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. आणि खूप असं छान आता भाजी बघा आपली शिजत आली. आता थोडीशी वाफ येऊ द्या. वाफ आल्यानंतर आपण आता नंतर बघणार आहोत आपली भाजी कितपत शिजली. आणि आपण तर ऑलरेडी शिजवून घेतली आहे, त्यामुळं तिला खूप वेळ लागणार नाही, म्हणजे झटपट होते ही भाजी डब्याला. आता मस्त छान अशी आपण तिला हलवून घेऊया.
आपली भाजी बघा होण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा आपली भाजी रेडी आहे. खूप सुंदर बघा आपली भाजी रेडी झालेली आहे. त्यामध्ये मस्त हिरवीगार कोथिंबीर आपण वरतून घातली. पूर्ण भाजी झाल्यानंतर झटपट मुलांना पण आवडेल ही भाजी आणि तुम्ही टिफिनला पण देऊ शकतात. खूप सुंदर लागते. आपण यामध्ये चवळीसुद्धा भिजवून घालू शकतो. खूप छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि आपण आता खाण्यासाठी घेऊयात. तुम्हाला पण आवडली तर नक्की लाईक करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.